हॅलो टू ऑल फ्रेंड्स, कसे आहात सगळे? रेडिओ MPSC गुरु ऐकताय ना? रेडिओ MPSC गुरु स्प्रेडिंग द नॉलेज पॉवर्ड बाय स्पेक्ट्रम अकॅडमीमध्ये मी प्रिया तुम्हा सगळ्यांचं स्वागत करते. मित्रांनो, चला तर मग आजच्या दिवसाची सुरुवात एक सुंदर आणि प्रेरणादायी विचार ऐकून करूया. आज राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांची जयंती आहे. त्याच निमित्ताने आज आपण राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांचाच एक विचार ऐकणार आहोत. तरुण असावेत पण न्याय स्वातंत्र्य मिळवणारे असावेत, हा विचार होता राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांचा. चला तर मग मित्रांनो, या विचारधारानंतर ऐकूया दिनविशेष हे सत्र. दिनविशेष या सत्रांतर्गत आपण जन्म, मृत्यू आणि काही महत्त्वाच्या घटना ज्यांची इतिहासात नोंद झाली आहे अशा घटनांविषयीची माहिती मिळवत असतो. एकूणच काय तर आत्ताचा क्षण हा पुढच्या सेकंदाला इतिहास होत असतो. यातले काहीच क्षण जगाला अजरामर होत असतात. चला तर मग जाणून घेऊया आजच्या दिवसाची विशेष गोष्ट आजच्या 30 एप्रिलच्या दिनविशेष या सत्रात. आजच्याच दिवशी 2014 साली भारतीय चित्रकार आणि सेट डिझायनर खालिद चौधरी यांचं निधन झालं. त्यांचा जन्म 20 डिसेंबर 1919 रोजी झाला. आजच्याच दिवशी 1909 साली माणिक बंडोजी इंगळे उर्फ राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांचा जन्म झाला. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांना राष्ट्रसंत म्हणून ओळखले गेले. अंधश्रद्धा निर्मूलन व जातीभेदाच्या निर्मूलनासाठी त्यांनी भजनांचा आणि कीर्तनाचा प्रभावीपणे वापर केला. त्यांनी मराठी व हिंदी भाषांमध्ये काव्यरचना केली आहे. आत्मसंयमनाचे विचार त्यांनी ग्रामगीता या काव्यातून मांडले. खंजिरी हा भजन प्रकार त्यांच्या प्रबोधनाचे वैशिष्ट्य होते. त्यांचा मृत्यू 11 ऑक्टोबर 1968 रोजी झाला. आजच्याच दिवशी 1945 साली जर्मनीचा नाझी हुकुमशहा ॲडॉल्फ हिटलर यांनी आत्महत्या केली. त्यांचा जन्म 20 एप्रिल 1889 साली झाला. 1913 साली व्याकरणकार आणि निबंधकार मोरो केशव दामले यांचं निधन झालं. त्यांचा जन्म 7 नोव्हेंबर 1868 साली झाला. 1777 साली जर्मन गणितज्ञ आणि भौतिकशास्त्रज्ञ कार्ल फ्रेडरिक गाऊस यांचा जन्म झाला. त्यांचा मृत्यू 23 फेब्रुवारी 1855 रोजी झाला. 1921 साली GPS सहसंशोधक रॉजर एल ईस्टन यांचा जन्म झाला. त्यांचा मृत्यू 8 मे 2014 रोजी झाला. आजच्याच दिवशी 1878 साली साक्षात्कारी सत्पुरुष व दत्तावतारी स्वामी महाराज अक्कलकोट यांनी समाधी घेतली. 1030 साली तुर्कीच्या गझनवी साम्राज्याचा शासक मोहम्मद गझनी यांचं निधन झालं. त्यांचा जन्म 2 ऑक्टोबर 971 साली झाला होता. 1492 मध्ये स्पेनने क्रिस्तोफर कोलंबस यांना त्यांच्या शोध कार्यासाठी कमिशन दिले. 1657 मध्ये शिवाजी महाराजांनी मोगलांच्या ताब्यात असलेल्या जुन्नर शहरावर हल्ला करून जुन्नर हे शहर लुटलं होतं. आजच्याच दिवशी 1789 साली जॉर्ज वॉशिंग्टन हे अमेरिकेचे पहिले निवडलेले राष्ट्राध्यक्ष बनले. जॉर्ज वॉशिंग्टन हे 1789 ते 1797 या कालावधीत अधिकारारूढ असलेले अमेरिकेचे पहिले राष्ट्राध्यक्ष होते. 1775 ते 1783 या कालखंडात घडलेल्या अमेरिकन स्वातंत्र्य युद्धात त्यांनी खंडीय सैन्याचे नेतृत्व केले. 1787 साली नवस्वतंत्र संस्थानाच्या राष्ट्रासाठी राज्यघटना लिहिणाऱ्या मंडळाचे अध्यक्षपद त्यांनी सांभाळले. अमेरिकेच्या संयुक्त संस्थानांचा पहिला अध्यक्ष म्हणून 1789 साली त्यांची एकमुखाने निवड झाली. त्यांना अमेरिकेचे राष्ट्रपिता असंही मानलं जातं. यानंतर वळूया पुढच्या घटनेकडे. आजच्याच दिवशी 1936 साली वर्धेजवळ महात्मा गांधींनी सेवाग्राम आश्रम स्थापन केला. 1977 मध्ये
9 राज्यांमधील विधानसभा बरखास्त झाली आणि जनसंघ, समाजवादी पक्ष, संघटना काँग्रेस आणि भारतीय लोकदल या पक्षांनी जनता पक्ष स्थापन करण्याचा निर्णय घेतला. आजच्याच दिवशी 1982 साली कलकत्त्यात बिजान सेतू हे हत्याकांड घडलं. 1996 मध्ये थेऊर येथील श्री चिंतामणी मंदिराच्या आवारातील श्रीमंत थोरले माधवराव पेशवे यांच्या स्मृती दिनाचं उद्घाटन झालं. 2009 साली क्रायस्लर या कंपनीने दिवाळखोरी घोषित केली. 1995 मध्ये उत्तर आयर्लंडला भेट देणारे बिल क्लिंटन हे अमेरिकेचे पहिले राष्ट्राध्यक्ष ठरले. 1926 साली मराठी संगीतकार श्रीनिवास खळे यांचा जन्म झाला. त्यांचा मृत्यू 2 सप्टेंबर 2011 साली झाला. 1870 मध्ये भारतीय चित्रपट उद्योगाचे जनक धुंडीराज गोविंद उर्फ दादासाहेब फाळके यांचा जन्म झाला. त्यांचा मृत्यू 16 फेब्रुवारी 1944 रोजी झाला. आजच्याच दिवशी 1910 साली साहित्य अकादमी पुरस्कार विजेते तेलुगू कवी आणि गीतकार श्रीरंगम श्रीनिवास राव उर्फ श्रीराव यांचा जन्म झाला. त्यांचा मृत्यू 15 जून 1983 रोजी झाला. 1987 मध्ये भारतीय क्रिकेटपटू रोहित शर्मा यांचा जन्म झाला. 2001 साली प्रयोग परिवार या संकल्पनेचे प्रवर्तक, गणिततज्ञ आणि कृषी शास्त्रज्ञ श्रीपाद अच्युत दाभोळकर यांचं निधन झालं. त्यांचा जन्म 21 ऑगस्ट 1924 रोजी झाला होता. 2003 मध्ये मराठी साहित्यिक वसंत पोद्दार यांचं निधन झालं. त्यांचा जन्म 20 नोव्हेंबर 1939 रोजी आष्टी, उस्मानाबाद या ठिकाणी झाला होता. तर मित्रांनो, ही होती आजच्या दिवसाची विशेष गोष्ट, म्हणजेच आजचं दिनविशेष हे सत्र. तुम्हाला आजचं दिनविशेष हे सत्र कसं वाटलं ते आम्हाला नक्की कळवा. त्यासाठीचा आमचा व्हॉट्सअप क्रमांक आहे 8698869880, म्हणजेच 8698869880. चला तर मग मित्रांनो, मी प्रिया तुम्हा सगळ्यांची रजा घेते.